भाजणीचं थालीपीठ ही एक महाराष्ट्रीयन स्पेशालिटी आहे जी आपल्या सर्वांनाच खूप आवडते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की थालीपीठ कसं थापायचं आणि शिजवायचं. तर त्याच्यासाठी आता मी परातीत घेतलं आहे भाजणीचं पीठ आणि त्याच्यात टाकला आहे थोडा कांदा, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर. आता थोडंसं पाणी टाकून मी एक छान गोळा मळून घेईन आणि मग त्याचे 4 गोळे करून आपण थालीपीठं कशी करायची ते बघूया. आता मी जनरली थालीपीठ पार्चमेंट पेपरवर थापते. काही जण ओल्या रुमालावर करतात किंवा काही जण साध्या दुधाच्या थैल्या बिल्या असतात त्या धुवून त्या प्लॅस्टिकवर करतात. मला हे हायजिनिक वाटतो पार्चमेंट पेपरवर थापणं. थालीपीठ वापरून झालं का फेकून द्यायचं, परत नेक्स्ट टाईम दुसरा घेता येतो. आता आपण एक गोळा घ्यायचा आणि आपल्या बोटाने हलक्या हाताने एक अशी मध्यम थिकनेसची अशी चपातीसारखं छान थापून घ्यायचं. कडा वगैरे नीट करायच्या. जर हाताला चिकटलं पीठ तर थोडंसं पाणी किंवा तेल लावून छान असं चपाती करून घ्यायची मीडियम थिकनेसची आणि मग त्याला 4 भोकं करायची. आता ही भोकं जी असतात त्याच्यात आपण तेल टाकतो म्हणजे मग ते थालीपीठ सगळ्या बाजूनी छान शिजतो. आता माझं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि आता मी त्याच्यात करणार आहे 4 होल्स. आता तुम्ही बघालच, आता ही होल्स तुम्हाला अशी दिसतात, तव्यावर टाकल्यावर जास्त चांगली दिसतील. आता तो पेपर उचलायचा आणि तवा गरम करत ठेवायचा साईडला. थोडंसं तव्यावर तेल ब्रश करायचं आणि तवा तापला का आपलं थालीपीठ उलटं करायचं आणि तो पेपर जेंटली काढून घ्यायचा. आता मी तव्यावर थालीपीठ पुढं करते आहे. पेपर आरामात निघतो. आता तुम्हाला ती होल्स छान दिसतील. तर ह्या होल्समध्ये आपण थोडं थोडं तेल टाकायचं. ह्या असे चांगले क्वालिटीचे तवे वापरले, नॉनस्टिक किंवा कास्ट आयर्नचा किंवा बिडाचा तवा वापरला तर तेलही कमी लागतो आणि थालीपीठ पण छान खरपूस भाजलं जातो. आता आपण झाकण ठेवून थालीपीठ एका बाजूनी छान शिजवून घेऊया. एक 2-4 मिनटं झाली का झाकण काढून आपण बघूया. मग आपल्याला दिसेल की वरची बाजू चांगली सुकली आहे. आता आपण उलटं करूया थालीपीठ आणि परत त्या होल्समध्ये थोडंसं तेल टाकूया म्हणजे त्या साईडनी पण थालीपीठ चांगलं भाजलं जाईल. आणि आपण मग परत झाकण ठेवून दुसरी बाजू पण छान शेकून घेऊया म्हणजे थालीपीठ छान आतनं पण शिजलं जाईल, नाही तर ते वरूनच करपतं आणि आतनं कच्चं राहतं. आता आपण बघितलं आपलं थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलेलं आहे. दिसतोही फार सुंदर आहे. पण प्लेटमध्ये काढूया आणि सर्व करूया. जनरली थालीपीठ आपण लोण्याबरोबर खातो किंवा लोणच्याबरोबर खातो. मी आज थालीपीठ खाणार आहे थोडेसे दही आणि टोमॅटो केचप बरोबर. तुम्हाला काय आवडतं थालीपीठ बरोबर ते मला कमेंट करून सांगा. आणि असं प्रकारे थालीपीठ केलं पार्चमेंट पेपरवर तर मला जरूर कळवा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सॅम्पीज किचनला लाईक आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.